नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 250वा, प्रकरण चाललंय 45वा, सुरातनक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 13 ते 15. प्रथम आपण 13वा दोहा ऐकूयात. जिस मरनै थे जग डरै, सो मेरे आनंद, कब मात ही कब देखे हूँ, पूरन परमानंद. जिस मरनै थे जग डरै, सो मेरे आनंद, कब मात ही कब देखे हूँ, पूरन परमानंद. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भक्त म्हणतो की जगातील लोक मृत्यूला घाबरतात, परंतु माझ्यासाठी मात्र मृत्यू आनंदाचा विषय आहे. मृत्यू कधी येईल आणि मी पूर्ण ब्रह्माला कधी पाहीन, त्यासाठी मी मृत्यूची परीक्षा करतोय. सर्वात मोठं भय आहे ते मृत्यूचं. राम सीतेला सांगतात की यथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनात भयम, एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणात भयम. म्हणजे पिकलेल्या फळाला जशी पडण्याव्यतिरिक्त दुसरी भीती नसते, त्याचप्रमाणे जन्मलेल्या मनुष्याला मरणाव्यतिरिक्त दुसरी भीतीच नसते. खरा साधक कधीही साधनेतील कष्टांना, मृत्यूला घाबरत नाही. साधनेतील कष्ट त्याला आनंददायकच वाटतात, कारण त्यामुळे त्याला परमात्म प्राप्ती होणार आहे. परमात्म प्राप्तीमध्ये सौदा आहे तो मस्तकाचा. वेळ प्रसंगी मृत्यू स्वीकारावा लागला तरी साधक घाबरत नाही. साधक दुःखात सुद्धा आनंदाचा अनुभव घेत असतो. मनात समर्पणाचा जर भाव असेल तर दुःखात सुद्धा साधक सुखच मानत असतो. मरणासी तर जग घाबरते, मजसी तो आनंद, मृत्यू पाऊनी केव्हा पाहिन, पूर्ण परमानंद. मरणासी तर जग घाबरते, मजसी तो आनंद, मृत्यू पाऊनी केव्हा पाहिन, पूर्ण परमानंद. पुढचा दोहा ऐकूयात 14वा. कायर बहुत पमावही, बहकी न बोलै सूर, काम पड्या ही जानिए, किसके मुख परिनूर. कायर बहुत पमावही, बहकी न बोलै सूर, काम पड्या ही जानिए, किसके मुख परिनूर. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पमावही म्हणजे मोठमोठ्या गोष्टी करणं. नूर, नूर म्हणजे तेज. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भित्रा मनुष्य मोठमोठ्या गोष्टी सांगतो, पण शूर कधीही बढाई मारित नाही. ते काम करूनच दाखवतात. शूरवीर किंवा भित्रा मनुष्य यांच्यापैकी कोणाच्या मुखावर विजयाचं तेज झळकतं ते कार्य झाल्यावरच कळून येतं. विराटाच्या गोधनावर कौरवांनी दोन्ही बाजूंनी हल्ला चढवल्यावर कौरवांशी लढण्याचा प्रसंग विराट पुत्र उत्तरावर येऊन ठेपला. सुरुवातीला तो कितीतरी बढाया मारत होता, पण प्रत्यक्ष भीष्मादी महारथींना पाहून त्याची तर गाळणच उडाली. सुरुवातीला बढाया मारत असलेला उत्तर युद्धातून पळून जाऊ लागला. शेवटी बृहन्नडेच्या वेशातील अर्जुनाने पराक्रम गाजवला आणि कौरव सैन्याला पराभूत केलं. त्यामुळे विजयाचं तेज हे अर्जुनाच्या मुखावर होतं. तसंच
कच्चा साधक आपल्या साधनेची फुशारकी मिरवेल, परंतु ईश्वर प्राप्ती झाली की नाही ते त्याच्या मुखावरील तेजावरूनच कळेल. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. शूर न बोले करून दाखवी, भित्रा मारे बढाई. प्रसंग येता कळून ये, मुखी तेजाची झिलई. शूर न बोले करून दाखवी, भित्रा मारे बढाई. प्रसंग येता कळून ये, मुखी तेजाची झिलई. पुढचा दोहा ऐकूयात, 15वा. जाई पूछौ सघाईलै, दिवस पीड निसजाव. बाहनहारा जाणी है, कै जाणे जिसला. जाई पूछौ सघाईलै, दिवस पीड निसजाव. बाहनहारा जाणी है, कै जाणे जिसला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की त्या घायाळ व्यक्तीलाच त्याची पीडा विचारा. तो आपल्या दुःखामुळे दिवसा व्यथित असतो आणि रात्री जागत असतो. त्याच्या हृदयाची वेदना बाण चालवणारा ईश्वरच जाणत असतो, किंवा जो ईश्वराच्या बाणांनी घायाळ झालेला असतो तो जाणतो. जो रामाच्या विरहाने घायाळ झालेला आहे अशा भक्ताविषयी कबीर सांगतायत. अशा भक्ताला कबीर शूरवीर म्हणतात. जो शूर पराक्रमी असेल तो आपल्या पराक्रमाच्या जोरावर विजय आपल्याकडे खेचून आणतो. त्याचप्रमाणे जो विरही असतो तो विरहाच्या बळावर परमात्म प्राप्ती करून घेऊ शकतो. असा विरही भक्त रात्रंदिवस आपल्या परमास्पदाची भेट कधी होईल यासाठी तळमळत असतो. त्यामुळे त्याला ना रात्री झोप ना दिवसा झोप. केवळ प्रभू प्रेमाची विरह व्यस्था तो आपल्या हृदयी जागवत असतो. त्याच्या विरहाची पीडा कोण जाणू शकणार? एकतर ती त्यालाच माहिती असणार, किंवा ज्याने विरह बाण मारलेला आहे त्याला ते माहिती असणार, असं कबीर इथे सांगतायत. आता याच दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात. विरह पीडा त्याला माहित, जो तळमळे विरहात. विरह बाणा मारे जोवा, त्यास तरी माहित. विरह पीडा त्याला माहित, जो तळमळे विरहात. विरह बाणा मारे जोवा, त्यास तरी माहित.